तुम्ही कधी नोटीस केलंय का, की जेव्हा तुम्ही स्ट्रगल करत असता, तेव्हा फार कमी लोक तुमच्या सोबत असतात. पण ज्या दिवशी तुम्ही सक्सेसफुल होता, त्या दिवशी अचानक सगळ्यांना तुमची आठवण येते. कारण लोक तुमच्या जर्नीमध्ये नाही, तर तुमच्या रिझल्टमध्ये इंटरेस्टेड असतात. तुम्ही रोज रात्री जागून किती मेहनत केली, किती वेळा फेल झालात किंवा किती वेळा पडलात, किती वेळा रडलात, हे कोणालाच दिसत नाही. पण एकदा तुम्ही यशस्वी झालात ना, की तेच लोक म्हणतात, मला माहिती होतं, हा एक दिवस नक्की मोठा होणार. रियालिटी अशी आहे, की आयुष्यामध्ये नोबडी केअर्स अंटिल यू बिकम सक्सेसफुल. आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण ह्याच कठोर सत्याबद्दल बोलणार आहोत. पॉइंट नंबर 1. लोक फक्त रिझल्ट पाहतात, स्ट्रगल नाही. आपण सगळे आयुष्यात काहीतरी मोठं करायचं स्वप्न पाहतो. पण त्या स्वप्नाच्या मागे असतो पेन, रिजेक्शन्स, फेल्युअर्स, लोनलीनेस आणि खूप सॅक्रिफाईस. पण जगाला त्यात इंटरेस्ट नसतो. जगाला फक्त फायनल सक्सेस पाहायचं असतं. जेव्हा तुम्ही झिरोवर असता, तेव्हा कोणीही तुम्हाला विचारत नाही, की तू ठीक आहेस का? पण ज्या दिवशी तुम्ही सक्सेसफुल होता, तेव्हा लोक अचानक क्लोज होण्याचा प्रयत्न करतात. आपल्या क्लोज येण्याचा प्रयत्न करतात. कारण सोसायटी सक्सेसला रिस्पेक्ट करते, स्ट्रगलला नाही. आणि ही गोष्ट कडू आहे, पण खरी आहे. दुसरा पॉइंट म्हणजे गरीब असताना ॲडवाईस दिलं जातं आणि सक्सेसफुल झाल्यानंतर रिस्पेक्ट दिला जातो. जेव्हा तुमच्याकडे काहीही नसतं, तेव्हा लोक तुम्हाला ॲडवाईस देतील. तू हे असं करायला हवं, हे करू नकोस, तुझ्याकडून नाही होणार, इतकं मोठं स्वप्न बघू नकोस, वगैरे वगैरे. पण ज्या दिवशी तुम्ही सक्सेसफुल होता, हेच लोक सडनली चेंज होतात आणि तुमचं कौतुक करायला लागतात. तुमच्यासोबत फोटो काढतात, तुमचं नाव घेतात. का? त्याच्या मागचं कारण माहिती आहे? कारण जगाचं रिस्पेक्ट हे अनेकदा तुमच्या कॅरेक्टरमुळे नाही, तर तुमच्या स्टेटसमुळे वाढतं. तिसरा पॉइंट म्हणजे तुमच्या हार्ड टाईममध्ये किंवा तुमच्या कठीण प्रसंगी कोण तुमच्यासोबत आहे, हेच खरं. जे लोक तुमच्या स्ट्रगलमध्ये तुमच्यासोबत राहतात, तेच खरे लोक असतात. तुमचे हितचिंतक असतात. कारण सक्सेसफुल झाल्यावर तर सगळेच येतात. पण जेव्हा तुमच्याकडे काहीही नसतं, म्हणजेच कॉन्फिडन्स नसतो, पैसा नसतो आणि मोटिवेशन नसतं, आणि तरीही कोणी तुमच्या पाठीशी उभं राहत असेल, तर ती लोक खूप स्पेशल असतात. आपली असतात, जवळची असतात, खरी असतात. आयुष्यामध्ये सक्सेसफुल होण्यापेक्षा अशा लोकांना ओळखणं हे जास्त इम्पॉर्टंट आहे. चौथा पॉइंट म्हणजे सक्सेस आधी लोनलीनेस येतो. म्हणजे खूप लोक सक्सेसफुल लोकांचा रिझल्ट पाहतात, पण त्यांचा लोनली फेज पाहत नाही. म्हणजे ज्यावेळी ते एकटे असतात, ज्यावेळी ते स्ट्रगल करतात, ते पाहत नाही. प्रत्येक सक्सेसफुल व्यक्तीने आयुष्यात एक तरी असा काळ पाहिलेला असतो, जेव्हा त्याच्यासोबत कोणीही नसतं. म्हणजेच ना कोणाचा सपोर्ट, ना ॲप्रिशिएशन, ना मोटिवेशन. फक्त एकटेपणा. तो आणि त्याची स्ट्रगल. आणि त्याच एकटेपणामध्ये त्यांनी स्वतःला बिल्ड केलेलं असतं, स्वतःला घडवलेलं असतं. जेव्हा तुम्ही तुमच्या ड्रीम्सवर काम करत असता, तेव्हा लोक तुम्हाला इग्नोर करतात. कारण त्यांना तुमचं व्हिजन दिसत नसतं. पण लक्षात ठेवा, आज लोक तुमच्यावर डाऊट घेत असतील, याचा अर्थ तुम्ही चुकीच्या मार्गावर आहात असा नाही. तर कधी कधी मोठं काहीतरी करणारे लोक हे सुरुवातीला एकटेच असतात. पाचवा पॉइंट म्हणजे लोकांना तुमचं पेन नाही, तुमची स्ट्रगल नाही, पोझिशन दिसते. रियालिटी अशी आहे, की लोकांना तुमचं पेन, तुमचं दुःख समजत नाही. त्यांना तुमची पोझिशन दिसते. बऱ्याचदा त्यांना तुम्ही रात्र-रात्र जागून केलेले प्रयत्न दिसत नाहीत. त्यांना तुमचे अश्रू दिसत नाहीत. त्यांना तुमच्या अँक्झायटीबद्दलही माहिती नसते. पण त्यांना तुमची कार दिसते. तुमचे फॉलोअर्सचा काउंट दिसतो आणि तुमचं सक्सेस दिसतं. आणि म्हणूनच कधीही लोकांच्या व्हॅलिडेशनसाठी काम करू नका. कारण जेव्हा तुम्ही डाऊन असता, तेव्हा तेच लोक तुम्हाला इग्नोर करतात. कधी कधी खूप वाईट वाटतं, की ज्या लोकांसाठी आपण सर्व काही केलं, तेच लोक आपल्याला स्ट्रगलमध्ये सोडून जातात. आपण सायलेंटली मेहनत करत राहतो, पण ॲप्रिशिएशन मिळत नाही. आपण मनातून तुटत असतो, पण कोणालाच फरक पडत नाही. आणि त्यावेळेला एक प्रश्न मनात येतो, मी एवढी मेहनत का करते? मी एवढी मेहनत का करतोय? पण मित्रांनो, त्या काळात हार मानू नका. कारण प्रत्येक सक्सेसफुल स्टोरीच्या मागे एक पेनफुल चॅप्टर असतोच. सहावा पॉइंट म्हणजे सक्सेसफुल झाल्यानंतर लोक बदलतात. तुम्ही सक्सेसफुल झाल्यानंतर लोकांचं बिहेवियर, लोकांचं वागणं बदलायला लागतं.
जे लोक तुम्हाला इग्नोर करायचे ते सडनली तुम्हाला रिप्लाय करायला लागतात. तसंच जे लोक तुम्हाला अंडर एस्टिमेट करायचे ते सडनली तुम्हाला रिस्पेक्ट दाखवायला लागतात. पण लक्षात ठेवा, ते तुमच्यावर प्रेम करत नाहीत, ते तुमच्या सक्सेसकडे अट्रॅक्ट होतात. आणि म्हणूनच सक्सेसफुल झाल्यानंतरही हंबल राहा, नम्र राहा, पण ब्लाइंड नाही. 7वा पॉइंट म्हणजे सक्सेस हा बेस्ट रिव्हेंज असतो, बेस्ट बदला असतो. तुम्हाला प्रत्येकाला आन्सर देण्याची, उत्तर देण्याची गरज नाही. लोकांनी तुमचा अपमान केला तर तुम्ही इग्नोर करा. लोकांनी तुमच्यावर डाऊट घेतला तरीही काम करत राहा. कारण आयुष्यामध्ये सगळ्यात मोठं उत्तर म्हणजे सक्सेस. सगळ्यात मोठा बदला म्हणजे सक्सेस. आणि हे जर तुम्ही करत राहिलात आणि हे जर तुम्ही सातत्याने करत राहिलात तर एक दिवस तुमचं काम तुमच्या शब्दांपेक्षा मोठ्याने बोलेल. 8वा पॉइंट म्हणजे नोबडी विल सेव्ह यू. आयुष्यात एक कठोर सत्य आहे. नोबडी इज कमिंग टू सेव्ह यू. कोणी येऊन तुमचं आयुष्य बदलणार नाही. कोणी येऊन तुम्हाला सक्सेसफुल बनवणार नाही. तुम्हालाच स्वतःला उठवावं लागेल. स्वतःच्या फिअरशी, स्वतःच्या भीतीशी फाईट करावी लागेल आणि स्वतःच्या आळशीपणावर मात करावी लागेल. कारण सक्सेसफुल लोक हे वेगळे नसतात. त्यांचे हॅबिट्स वेगळे असतात, त्यांच्या सवयी वेगळ्या असतात. 9वा आणि महत्वाचा पॉइंट म्हणजे कीप वर्किंग इन सायलेन्स. जर आज कोणी तुमच्यावर विश्वास ठेवत नसेल तरीही थांबू नका. लोकांना प्रूव्ह करण्यासाठी नाही तर स्वतःसाठी सक्सेसफुल व्हा. शांतपणे मेहनत करा, शांतपणे ग्रो व्हा आणि एक दिवस तुमचं सक्सेस इतकं मोठं होईल की लोकांना तुमच्याकडे दुर्लक्ष करणं इम्पॉसिबल होईल. मित्रांनो, खरं सांगू, लोक तुमच्यावर विश्वास ठेवत नाहीत जोपर्यंत तुम्ही रिझल्ट दाखवत नाहीत. ही रियालिटी पेनफुल आहे, पण ती तुम्हाला स्ट्रॉंग बनवते. कारण हे जर तुम्हाला समजलं तर तुम्ही बाहेरच्या लोकांच्या व्हॅलिडेशनवर नाही तर स्वतःवर विश्वास ठेवायला शिकता. आणि ज्या दिवशी तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवायला शिकता त्या दिवशी तुमचं आयुष्य बदलायला सुरुवात होते. मित्रांनो, म्हणून जर आज तुम्ही स्ट्रगल करत असाल, तुम्हाला एकटं वाटत असेल, लोक तुम्हाला इग्नोर करत असतील तर निराश होऊ नका. कारण सक्सेसफुल होण्याआधी प्रत्येकाला अननोटिस्ड फेजमधून जावंच लागतं. कीप वर्किंग, कीप इम्प्रूव्हिंग अँड कीप बिलिव्हिंग. एक दिवस तुमचं सक्सेस इतकं मोठं असेल की आज जे लोक तुम्हाला इग्नोर करत आहेत तेच लोक तुमचं नाव घेतील आणि त्या दिवशी तुम्हाला समजेल नोबडी केअर्स अंटिल यू बिकम सक्सेसफुल. मित्रांनो, जर हा व्हिडिओ तुम्हाला रिलेट झाला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहा, आय विल सक्सेड वन डे. पुन्हा भेटू एका नवीन मोटिवेशनल व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःवर विश्वास ठेवा आणि मेहनत करत राहा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.